श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो. तुम्हाला या नियमांमागचे शास्त्रीय कारण माहीत आहेत का? देवाला एका हातानेच नमस्कार का करू नये? शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी? झोपलेल्या माणसाला का ओलांडू नये? या आणि अशा अनेक प्रश्नांची शास्त्रीय कारणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ. नंबर 1. देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये? तर ती यमाची मृत्यूची दिशा आहे. यमाची पूजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यमद्वितीयेला यमाचे पूजन केले जाते, तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो. नंबर 2. स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये? कारण तुळस ही सौभाग्य देणारी आहे म्हणून. नंबर 3. देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी? कारण ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी. नंबर 4. शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी? कारण महादेवाचे शिवसूत्र आहे ते. रद्रगण, पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात, त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून. नंबर 5. एकाच घरात 2 शिवलिंगे, 2 शाळीग्राम, 2 सूर्यकांत, 2 चक्रांक, 3 देवी, गणपती व 2 शंख पूजेस का पूजू नयेत? कारण प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप 2 होऊ शकत नाही, एकच असतात. अद्वैताची पूजा करतात, द्वैताची पूजा केली जात नाही म्हणून. नंबर 6. गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये? कारण हा मंत्रराज आहे. ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्त्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो, अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फळ मिळत नाही. त्यामुळे. नंबर 7. शाळीग्राम पूजायचे ते समप्रमाणात पूजावे, मात्र समानमध्ये 2 का पूजू नये? शाळीग्राम हा स्वयंभू आहे, हे विष्णूचे प्रतीक आहे व 2 पूजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून. नंबर 8. निरंजनात तूप व तेल कधीही एकत्र का घालू नये? कारण तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे, म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही. नाहीतर तमतत्व वाढेल, राक्षसी संकटे येतील. नंबर 9. देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत? कारण त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात, त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून. नंबर 10. विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये? कारण फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्व व चैतन्य त्या फुलात येते, ते शक्तिस्वरूप होते. ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून. नंबर 11. शिवमंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये? कारण शिवाचा तमभाव आहे व झांजेतून तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात, त्यामुळे शिवास विरक्ती येते. सूर्य हा अग्नितत्वाचा आहे व शंखनादही अग्नितत्वाचा आहे. दोन्हीही शक्ती एकरूप झाल्यावर रजकणाचे घर्षण होते, सूक्ष्म ज्वालाची निर्मिती होते, त्यामुळे दाह निर्माण होतो. देवी मंदिरात बासरी ही नादपोकळी निर्माण करतो. शक्तितत्व ह्या नादात पोकळीत राहत नाही, ती हिरण्यगर्भा आहे, ती प्रसूती वैराग्य आहे. नंबर 12. आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास का देऊ नये? कारण त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते. ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो. नंबर 13. देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे? कारण हाताची 5ही बोटे ही त्या तत्वाशी निगडीत आहेत. अंगठा आत्म्याशी, तर्जनी पितरांशी, मध्यमा स्वतः, अनामिका देव, करंगळी ऋषीशी निगडीत असते, म्हणून देव बोटानेच म्हणजेच अनामिकेने देवाला गंध लावावे. नंबर 14. समईत नेहमी 1, 3, 5, 7 अशा विषम वाती का असाव्यात? सम का असू नयेत? कारण विषम तत्व हे तम आहे, त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते. नंबर 15.
अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये? कारण पितरांना दोष लागतो. नंबर 16. उंबऱ्यावर बसून का शिंकू नये? कारण उंबरा हा मुळात बसण्यासाठी नाही, तेथे सर्व तीर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते. शिंकेने तिला व्यास येतो, त्यामुळे अपशकुन घडतो आणि घडल्यास पाणी शिंपडावे. नंबर 17. निजलेल्या माणसास का ओलांडून जाऊ नये? कारण झोपलेला शव असतो आणि शव म्हणजेच शिव असतो. नंबर 18. एका हाताने देवाला नमस्कार का करू नये? कारण दश इंद्रियाचा नमस्कार महत्त्वाचा असतो, पंचतत्वाचा नाही. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.